नमस्कार दर्शक, LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापुरातील करवीर तालुक्यामधल्या कोगे या गावामध्ये आता आहे. या नदी तीरी जे आपण आता पाहू शकताय, हा जो नदी तीर आहे, एकंदरीत जर बघायला गेलं तर इथंच काही अवशेष होते ते सापडले होते. बॉयलर कोंबड्यांचे जे काही मृत अवशेष आहेत, मृत अवस्थेत असलेल्या कोंबड्यांचे जे अवशेष आहेत ते आपल्याला इथं सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर आता बघायला गेलं तर मी माझ्या सहकार्याला विनंती करतो थोडंसं त्यांनी क्लोज यावं. एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जो आपल्याला नदीचा जो तीर आहे, हा जो आपण बघू शकतो, हे मोठ्या प्रमाणात जो तवंग काही प्रमाणात जो आता आलेला आहे तो आपण आता पाहू शकतोय. आणि दुसरीकडं जर बघायला गेलं तर ही जी लहान मुलं आहेत, हे जे काही पुरुष आहेत ते आता इथं आपल्याला पोहताना काहीतरी एक उन्हाळ्याचा एक तडाखा वाचवण्यासाठी इथं हे आंघोळ वगैरे करताना आपल्याला पाहायला मिळतात. बघायला गेलं तर ही जी दूधगंगा नदी पात्र आहे ते गेल्या काही दिवसांपासून जे आता हा जो तवंग आहे तो तवंग आलेलाच आपल्याला पाहायला मिळतंय. इथे एक मोठ्या प्रमाणात वास देखील आपल्याला मारल्याचं पाहायला मिळतंय. जर आपण पाहू शकतोय की हा जो पट्टा आहे, या पट्ट्याला एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये कुंभी नदीतून जवळपास करवीर तालुक्यातल्या दोनवडे, वाकरे, बालिंगा, नागदेववाडी, पाडळी, कोल्हापूर शहरातला जो काही भाग आहे त्यामध्ये ए आणि बी वॉर्डचा देखील आपल्याला समावेश असल्याचं पाहायला मिळतोय. याच नदीतून नागदेववाडी पंपिंग स्टेशन मधून किंवा बालिंगा पंपिंग स्टेशन मधून हे जो पाणी पुरवठा तो पाणी पुरवठा आपल्याला केल्याचं पाहायला मिळतोय. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, यातले काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांना नेमका हा काय नेमका त्रास होतोय आपण जरासं पाहूयात. दादा नमस्कार, तुम्ही नेमकं कुठं राहता? कोग्यामध्येच राहता. गेल्या काही दिवसांपूर्वी साधारण इथं काही बॉयलर कोंबड्यांचे अवशेष पण सापडले होते. मोठ्या प्रमाणात पाण्याला दुर्गंध आहे, वास आहे, काय नेमकं काय याच्यावर तक्रार वगैरे काय केलं? ते आता पोल्ट्रीवाल्यांनी त्यांनी टाकलं नसलं पाहिजे. ते म्हणजे रात्रीच येऊन टाकून जातात. ते नागरिक पण लक्ष देऊ शकत नाही ना. रात्रीच 12-1 नंतर टाकलं कोण बघणार. आणि पाणी जे दिसते ते असं हिरवं पाणी कधीच नव्हतं, इथनं मागं कधीच नव्हतं, आताच हिरवं दिसायला लागले. पण हे जे पोल्ट्रीवाले असतील किंवा बाकीचे काही इथं काही काही प्रकार वगैरे घडत असतात, इथं आपण पलीकडे पण बघू शकतोय, पण त्याला काय आळा घालण्यासाठी तुम्ही काय मागणी कुठली केली? काय ग्रामपंचायत करते, पण ते रात्रीचं कोण लक्ष देणार? एवढं रात्रीचं 12-1 नंतर शक्य नाही एवढं लक्ष देत. बरोबर आहे, दुर्गंधी पण मोठ्या प्रमाणात. ते पाठीमागच्या गावांनी पण तेवढं सहकार्य केलं पाहिजे. तिकडनं पाण्यात येत असेल किंवा काय असेल. आता राधानगरी वगैरे या गावात पाणी म्हणजे स्वच्छ आहे. म्हणजे जे धरणाकाठची जी गाव आहेत त्या गावांना पाणी एकदम असं स्वच्छ निळसर पाणी. इकडंच असं म्हणजे कुंभी कासारी नदी असं म्हणजे भोगावती नदी इथं असं म्हणजे हे झाले, हिरवं पाणी दिसायला लागले. ते कारखान्यामुळे पण असू शकते, कदाचित कारखान्याचं सांडपाणी असेल किंवा आपलं काहीतरी, त्यामुळे पण असू शकते. याची काही आता हे जे मृत जे काही कोंबड्या असतील किंवा मृत जे पाणी आहे जे आता तिथे ते पाण्यात वगैरे टाकतात, त्याच्यावर तुम्ही काय कारवाईची मागणी काय केली? मागणी केल्या, पण त्याच्यावरती काय म्हणजे मागणी करून पण ते जर थांबत नसेल तर मग त्याला रात्रीचं काहीतरी सोय करायला पाहिजे, बघायला पाहिजे रात्री. सकाळचं नाही हे करत, त्या संध्याकाळी रात्री अपरात्री बघूनच टाकलं जाते ते. आणि ते शक्यतो मागच्या गावातनं टाकलं जाते, कारण की आमच्या गावात एवढे पोल्ट्री जास्त नाही. मागच्या गावातूनच पोल्ट्री असले त्यांचे काय ते मृत पक्षी असतील ते टाकून देतात. हे पहा, इथं मुले आंघोळीला वगैरे येतात. हे पाणी पुढील 5-6 गावांनी पिण्यासाठी जाते, पण इथं पक्ष्यांची पिसे वगैरे घाण ह्या नदीत टाकली जाते. दुर्गंधी भरपूर इथं येते. याच्या प्रशासन काय कारवाई करणार? का हे पाणी इथं लहान मुलं आंघोळ करतात, त्यांच्या अंगांना खाज वगैरे सुटते. याच्यासाठी काय करणार सरकार उपाययोजना? हे प्रशासन त्याच्यात जागरूक राहून याच्या उपाययोजना, ठोस उपाययोजना केली पाहिजे प्रशासनाने. ह्या मृत पक्ष्यांचा एक मोठ्या प्रमाणात त्रास देखील आहे, पण आपण आता दुसरीकडे एक दुसरी बाजू त्याची एक दाखवूया. कुठंतरी यामध्ये अंधश्रद्धा यामध्ये पिकते नागरिकांच्या मनात की काही याच्याबद्दल काही कल्पना नाही. मात्र आता मी समोर आहे, हा जो काही प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये एक छोटीशी बाहुली पण दिसते, नारळ दिसतो, लिंबू दिसतात किंवा असे काही जे प्रकार घडतात, हे नेमकं प्रकार काय आहे हे अजूनपर्यंत मला काही समजलेलं नाही आहे. मी माझ्या सहकार्याला विनंती करतो थोडंसं त्यांनी जवळ यावं आणि हे सगळं जवळ येऊन दाखवावं. एकंदरीत जर बघायला गेलं तर इथं मोठ्या प्रमाणात बाहुली देखील आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. इथं काही लिंबू आहेत, हळदी कुंकू आहेत, हे आता नुकताच त्यातून धूर वगैरे आता निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकं हा प्रकार
नेमका काय होतोय, कशामुळे होतोय, किंवा काय नेमका त्याच्या मागचा एक उद्देश नेमका काय आहे, हे देखील आपल्याला पाहणं तितकंच महत्वाचं आहे. खरं तर ह्याच मुळे देखील जे काही कोंबड्या असतील किंवा जे जे बळी आहेत, बळी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतात. खरं तर याच्या नेमका गावकऱ्यांनी एक मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसरीकडे प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई होणार हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.